नमस्कार मित्रांनो, नुकसान भरपाईची जी काही मदत आहे त्याचप्रमाणे हेक्टरी 10,000 रुपये हे पण आज बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले असतील. तर ज्या शेतकऱ्यांची नोंदणी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत झालेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना हे जे काही पैसे आहे हे पैसे मिळालेले आहे. तर यामध्ये प्रामुख्याने काही शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी असून सुद्धा पैसे मिळालेले नाही. तर मित्रांनो, आपणही आपले स्टेटस एकदा या वेबसाईटला येऊन चेक करून पाहायचे आहे की आपली यामध्ये नोंदणी झालेली आहे की नाही ते. तर त्यासाठी आपणास इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि चेक करायचे आहे. तर मित्रांनो, या स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की एनरोलमेंट डेट आहे 10 नोव्हेंबर, म्हणजेच कालची तारीख आहे आणि 11 नोव्हेंबर या दिवशी हा जो काही फार्मर आय डी आहे, हा फार्मर आय डी यामध्ये अप्रूव्डसुद्धा झालेला आहे. तर अप्रूव्हल स्टेटसमध्ये आपण पाहू शकतो की अप्रूव्ड म्हणजेच एका दिवसामध्येच हा फार्मर आय डी येथे अप्रूव्ड झालेला आहे. तर आपण जर यामध्ये फार्मर आय डी काढला तर लगेच आपला जो काही फार्मर आय डी आहे हे जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस किंवा 7 दिवस किंवा एका दिवसामध्ये सुद्धा आता अप्रूव्ड होत आहे. आणि यावरच जी काही नुकसान भरपाईची मदत आहे ही मदत शेतकऱ्यांना आता मिळत आहे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या करंट स्टेटसमध्ये अशा प्रकारे नॉट रजिस्टर्ड दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत आपली नोंदणी करून घ्यायची आहे, कारण की यावरच तुम्हाला नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे. तर यासाठी आता ई-के-वाय-सीची अट रद्द करण्यात आलेली आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या करंट स्टेटसमध्ये येथे पेंडिंग दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांनी थोडे दिवस वाट पाहायची आहे. त्यांचे स्टेटससुद्धा यामध्ये अप्रूव्ड होऊन जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आपले पेमेंट कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे, तर हे चेक करण्यासाठी आपल्याला इथे आपला जो काही व्ही-के नंबर आहे, विशिष्ट क्रमांक आहे, तो टाकून आपणास यामध्ये सबमिट करायचे आहे. तर यामध्ये आपणास माहितीसुद्धा दाखवली जाईल, जसे की अकाउंट नंबर, कोणत्या तारखेला आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहे, त्याचप्रमाणे कोणती बँक आहे, अमाऊंट किती आहे. रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की ते सक्सेस अशा प्रकारे आपणास माहिती दाखवली जाईल. तर हा जो काही व्ही-के नंबर आहे, हा व्ही-के नंबर आपणास आपल्या गावातील जे काही तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा तहसील कार्यालय असेल, यामध्ये आपणास तो पाहायला मिळेल. तर ऑनलाईन आपण जर वेबसाईटवर चेक केलं तर आपणास व्ही-के नंबर हे पाहायला मिळणार नाही. तर त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयामध्ये आपणास व्ही-के नंबर हा प्राप्त होऊन जाईल. तर या व्ही-के नंबरवरच आपण आपल्या अर्जाचे स्टेटस यामध्ये चेक करू शकणार आहात की आपण आपले जे काही पैसे आहे हे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे आणि किती अमाऊंट आपणास मिळालेली आहे. जर आपल्या स्टेटसमध्ये अशा प्रकारे ई-के-वाय-सी पेंडिंग जर दाखवत असेल तर आपण आपला फार्मर आय डी हा झालेला आहे की नाही तो एकदा चेक करून पाहायचा आहे, कारण की फार्मर आय डीवरच आपणास नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे. ज्यावेळेस आपला फार्मर आय डी अप्रूव्ड होईल तर निश्चितपणेच आपणास ही जी काही नुकसान भरपाईची मदत आहे ही मदत आपणास आपल्या आधार लिंक्ड बँक अकाउंटमध्ये जमा होईल.